नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी भरत शिंदे, अक्षय सीड कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण आलो आहे उंब्रज या गावामध्ये आपला अक्षय सीडचा फरशी वाहनाच्या पिकावर. तर इथल्या प्रगतशील महिला साधनाताई हांडे यांच्या प्लॉटवर आलो आहे. तर त्यांच्याकडून आपण 2 शब्दामध्ये मनोगत ऐकून घेऊया. ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव साधना कारभारी हांडे. मी राहणार उंब्रज नंबर 2, शेरताटी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9970 43 35 71. तर आता तुम्ही ही फरशी वाहन दरवर्षी लावताय. हो, दरवर्षी लावतो. तर ह्या वर्षी मग ही जी व्हरायटी लावली तुम्ही, कोणती व्हरायटी आहे? ही अक्षयची तारा व्हरायटी. तारा व्हरायटी. हो. तर तारीख काय होती लागवडीची तुमची? आमची तारीख म्हणजे 21 मेची तारीख होती आमची. 21 मेची. हं. साधारणतः किती तोडे झाले आता? तरी 2 वेळा म्हणजे आम्ही पूर्ण याला राऊंड देऊन हा तिसऱ्या तोड्याला राऊंड चाललेला आहे आमचा. तो पण निम्मा झालेला आहे. एक ॲव्हरेज किती निघालं साधारण आतापर्यंत टनेज? तरी 2-2.5 टन निघलेले. 2.5 टन निघले. हो. अजून अपेक्षा म्हणजे तुमचा किती दिवस चालेल काय तरी दीपावलीपर्यंत चालावं अशी आमची अपेक्षा आहे. अपेक्षा आहे? हो. उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटलं? इतर व्हरायट्या तुम्ही आतापर्यंत लावल्या, नाही, उत्पन्नाच्या बाबतीत आम्हाला ही व्हरायटी म्हणजे योग्य वाटली आम्हाला. योग्य वाटली? हो. म्हणजे मार्केटमध्ये रेट वगैरे कसे मिळते याला? मार्केटमध्ये रेट म्हणजे कमीत कमी खाली आहे तर 300 रुपये. हं. आणि त्याच्यानंतर मग 350-400 पर्यंत आम्ही 600 पर्यंत पण बाजार घेतलेला आहे. बाकीच्या व्हरायट्यांपेक्षा रेट चांगले मिळतात? हो, रेट चांगले आहे. आणि शिवाय याची क्वालिटी पण चांगली आहे आणि ही दिसायला पण तुम्ही अशी पाहू शकता. हिरवीगार आहे. हा, शेंगा पाहू शकता तुम्ही. आता तिसरा तोडा चालू आहे. आज त्यांचा तोडा चालू आहे. आपण प्लॉटवर आहोत. साधारणतः आता मला सांगा, अजून दिपावलीपर्यंत चालेल हा प्लॉट? हो. चालेल. मग चालेल. तुमची मशागत पण तशी व्यवस्थित आहे? हो. तर आपण पाहू शकता की या गावातल्या म्हणजे एक प्रगतशील महिला आहे साधनाताई, यांनी हा प्लॉट पिकवला आणि ह्या शेती करतात. तर एकदम म्हणजे एकदम टेक्निकल शेती करतात आहे. तर आज आपण त्यांच्याकडून स्वतः पाहिलं. तर हा प्लॉटही पाहू शकता, सेटिंग पाहू शकता. इतका पाऊस चालू आहे आज, मे पासून पाऊस चालू झालता. त्यांची लागवड त्यावेळेची होती, पण एकदम म्हणजे सेटिंग पण पुढे घ्या. सेटिंग पण पाहू शकता आपण. म्हणजे प्लॉट एकदम व्यवस्थित आहे आणि अजून दिपावलीपर्यंत चालेल अशी त्यांची इच्छा आहे. आता तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल, कुणाला जर लावायची असेल ही व्हरायटी तर? ज्यांना तारा ही व्हरायटी योग्य आहे आणि ती आपण अवश्य लावावा. कारण यात तुम्हाला गळीत पण भेटू शकतं आणि